नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया तर प्रेक्षकांनो इथे बघा सानिकाला आता शुद्ध आलेली असते आणि म्हणूनच ती डॉक्टरांना विचारत असते की डॉक्टर माझ्या आईवडिलांच्या बाबतीत नक्की काय घडलं होतं. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की सानिका हे बघ तुला आता बरं वाटत नाही आहे, तुला आरामाची गरज आहे, आपण नंतर या विषयावरती बोलू, तू आधी आराम कर बरं. तेवढ्यातच प्रेक्षकांनो तिथे अबोली आलेली असते आणि अबोली म्हणत असते की सानिका तुझ्या आईवडिलांच्या बाबतीत नक्की काय घडलं मी तुला सगळं काही सांगेन, पण त्याआधी तू मला सांग ज्या वेळेला तू तुझ्या आईवडिलांना शेवटची भेटलीस त्याच्या आधी नक्की काय काय घडलं होतं ना ते तू मला सांग बरं. तेव्हा इथे आता अबोली तिला म्हणते की तुला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील, त्यानंतर तुझ्या आईवडिलांच्या बाबतीत नक्की त्या वेळेला काय घडलं होतं ना हे सगळं मी तुला सांगेन. तेव्हा इथे अबोली म्हणते की तू मला सानिका सांग की तुला शेवटचं तुझ्या आईवडिलांबरोबर काय बोललेलं आठवतं आहे किंवा तू कुठल्या माणसांना भेटली होतीस, तुला काहीतरी आठवतं आहे का. तेव्हा सानिका म्हणत असते की नाही, मला फक्त एवढंच आठवतं आहे की मी माझ्या वाढदिवसाची तयारी करत होते माझ्या आईवडिलांबरोबर आणि त्याच्यानंतरला जे काही घडलं आहे मला काहीही आठवत नाही आहे. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की त्याआधी तू कुठल्या माणसांना भेटली होतीस का, तेव्हा काही घडलं होतं का. तेव्हा सानिका म्हणते नाही, मी तर फक्त माझ्या वाढदिवसाची तयारी माझ्या आईवडिलांबरोबर करत होते, मला तर तेवढंच आठवतं आहे. प्रेक्षकांनो आता बघा इथे अबोली सगळं काही सानिकाला सांगते. तर प्रेक्षकांनो अबोली म्हणत असते की सानिका तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तू तुझ्या आईवडिलांबरोबर तुझ्या वाढदिवसाची तयारी करत होतीस आणि वाढदिवसानिमित्त तू तुझ्या मामांनासुद्धा वाढदिवसाला इन्व्हाइट केलं होतंस, ते सुद्धा घरी येणार होते आणि त्याच्या आधीच तुझे मामा जेव्हा आले तेव्हा त्यांनी बघितलं की तुझे आई वडील रक्ताच्या थारोळ्यामध्ये खाली पडले होते, तुझ्या हातामध्ये धारदार चाकू होता, तुझ्या आईवडिलांचा खून तुझ्या हातून झाला होता आणि त्यानंतरला तू स्वतःलासुद्धा संपवायला जात होतीस, तेव्हा तुझे मामा आले म्हणून त्यांनी तुझा जीव वाचवला. त्यानंतर इकडे सानिकाला अबोली म्हणत असते की तू स्वतःलासुद्धा संपवायला जात होतीस, त्याच्या आधीच तू तुझ्या आईवडिलांचा खून केला होतास आणि त्याच्यानंतर तुझे मामा आले म्हणून त्यांनी तुझा जीव वाचवला. जेव्हा सानिकाला कळतं की तिनेच आपल्या आईवडिलांचा खून केला आहे तेव्हा सानिकाला खूप मोठा धक्का बसतो. सानिका म्हणत असते की हे कसं शक्य आहे, मी माझ्या आईवडिलांचा खून कसा काय करू शकते. तेव्हा अबोली म्हणत असते की आम्हालासुद्धा तोच प्रश्न पडला आहे सानिका की तू तुझ्या आईवडिलांचा खून कसा काय करू शकतेस, पण हे सगळं तू केलेलं नाही आहेस सानिका, कुणीतरी तुझ्याकडून कळवून घेतलेलं आहे, तुला हिप्नोटाईज करण्यात आलं होतं, म्हणजे तुला पूर्णपणे त्या व्यक्तीच्या वशमध्ये करण्यात आलं होतं आणि हिप्नोटाईज केल्यानंतर तुझा स्वतःवरती ताबा नव्हता सानिका आणि त्याच्यामुळेच तुझ्या हातून हे 2 खून झाले. हे तू केलेले नाही आहेस, तर तुला कुणीतरी हिप्नोटाईज करून तुझ्याकडून करवून घेतलेले आहेत आणि कदाचित तुझ्या मामांचे जे असिस्टंट आहेत ना ते तुला येऊन इथे हिप्नोटाईज करत होते. ही गोष्ट आमच्या नंतर लक्षात आली, ज्या वेळेला तुझे मामा तुला भेटायला आले होते तेव्हा तू एकदम नॉर्मल होतीस आणि त्यानंतर इथे मामांचे असिस्टंट त्यांना गोळ्या औषधं द्यायला आले आणि तेव्हाच तुला हिप्नोटाईज करण्यात आलं आणि त्याच्यानंतर लगेच तू तिथून सिजर घेतलीस आणि तुझ्या मामांवरती अटॅक करण्याचा प्रयत्न केलास. बरं झालं तिथे अंकुश सर आणि मी आम्ही दोघेजण वेळेवरती आलो, त्यामुळे तुझ्या मामांना तुझ्यापासून आम्ही वाचवलं. तेव्हा अबोली म्हणते की मामांचे असिस्टंट यांनी तुला हिप्नोटाईज केलं होतं. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता अबोली म्हणत असते तेव्हा मी तुला विचारते सानिका की तू त्याआधी कधी मामांच्या असिस्टंट यांना भेटली होतीस का, कधी तुझं त्यांना भेटणं झालं होतं का, तुझ्या आईवडिलांबरोबर कधी कुणाचा वाद, त्यानंतरला सानिका हे सगळं कसं घडलं हे तू प्लीज सांगू शकतेस का, असं आता अबोली विचारत असते. त्यानंतर ती म्हणत असते की नाही, मला काही आठवत नाही आहे की नेमकं माझ्या बाबतीत त्यावेळेला काय घडलं होतं, पण मी माझ्या आईवडिलांचा खून का केला असेल, मी हे सगळं कसं काय करू शकते. तेव्हा अबोली म्हणते ते सानिका तुला जर थोडंफार आधीचं आठवलं असतं तर बरं झालं असतं. हे बघ तू थोडा मेंदूवरती जोर दे ना आणि आठवण्याचा प्रयत्न कर ना. तेव्हा ती म्हणते नाही अबोलीताई मला नाही आठवत आहे. तेव्हा अबोली म्हणते ठीक आहे, उद्या कोर्टामध्ये आपली तारीख आहे, मला कोर्टामध्ये तुला निर्दोष सिद्ध करायचं आहे, जे काही घडलं त्याच्यामध्ये तुझी चुकी नव्हती, तुला हिप्नोटाईज करून हे सगळे खून करण्यात आले होते, ही गोष्ट मी आता कोर्टात सिद्ध करणार आहे, पण तुला कोर्टामध्ये
खूपच जास्त नॉर्मल राहावं लागणार आहे सानिका. तोपर्यंत कुणाला भेटू नकोस, मामाशिवाय आणि डॉक्टरांशिवाय कुणाकडे जास्त बघू नकोस, कुणाशी काही बोलू नकोस. कोर्टामध्ये येण्याच्या आधीसुद्धा अनोळखी लोकांजवळ काहीही बोलू नकोस आणि कोर्टामध्ये आल्यानंतरसुद्धा तुला नॉर्मल राहायचं आहे सानिका, असं अबोली सांगते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अंकुश क्रिशला विचारत असतो की सानिकाचे मामा येणार होते, ते आले का? तेव्हा अंकुश म्हणत असतो की नाही, सानिकाचे मामा हे डॉक्टरकडे गेलेत. त्यांना मी फोन केला होता. ते म्हणाले की काल जो काही प्रकार घडला त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली आणि म्हणून ते आता डॉक्टरांकडे गेलेत. त्यांचे आता संपूर्ण मेडिकल रिपोर्ट झाल्यानंतर ते रिपोर्ट घेऊन संध्याकाळपर्यंत येणार आहेत, असं सानिकाचे मामा म्हणाले. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे अंकुश म्हणत असतो, मी त्या विश्वासला उचलायला सांगितलं होतं, त्याला उचललं का? तेव्हा क्रिश म्हणतो की हो, आपली टीम गेले, घेऊन येतच असतील. तरी ते हवालदार विश्वासला पकडून पोलीस स्टेशनला घेऊन येतात. विश्वास म्हणत असतो, एक मिनिट, तुम्ही कशा पद्धतीने घेऊन आलात मला इथे आणि का घेऊन आलात? हे बघा, मी कोण आहे तुम्हाला माहिती नाही आहे. शांतीदेवीचा PA. त्याच्यामुळे माझ्याशी बोलताना नीट बोलायचं. ही दादागिरी माझ्यावरती दाखवायची नाही, नाहीतर मी काय करेन माहिती आहे ना तुला? मी तुला सस्पेंड करू शकतो, तुला माहिती नाही आहे. तेव्हा इथे आता विश्वास म्हणत असतो की इन्स्पेक्टर, हे सगळं काय आहे? हे कशा पद्धतीने मला इथे घेऊन आलात तुम्ही? तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की आवाज खाली, कळलं ना? हे तुझ्या शांतीदेवीचं घर नाही आहे किंवा त्यांचं ऑफिस नाही आहे इतका आवाज चालवायला. हे माझं पोलीस स्टेशन आहे. इथे आवाज आहे ना तुझा खिशात ठेवायचा. इथे फक्त आणि फक्त माझा आवाज चालतो, कळलं तुला? तेव्हा इथे आता विश्वास म्हणत असतो, पण ही कुठली पद्धत आहे मला रिमांडमध्ये घ्यायची? कुठली पद्धत आहे? तुम्ही आधी ना मला नोटीस पाठवली ना काही, इथे अचानक मला असं घेऊन आलात. मी तुम्हाला सगळ्यांना सस्पेंड करू शकतो, माहिती आहे ना? तेव्हा अंकुश म्हणत असतो, हो का? मग तुम्हाला आता 4 वेळा प्रेमाने बोलावलं होतं ना, फोन केला होता ना तुम्हाला, प्रेमाने बोलावलं होतं ना, मग का नाही आलास तू? जेव्हा तुला इथे उचलून आणण्यात आलं तेव्हाच तू आलायस आणि आम्हाला कायदा शिकवतोयस. मग जेव्हा 4 वेळा बोलावलं होतं ना, त्याच्यामध्येच इथे निघून यायचं होतंस, कळलं का तुला? तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की तुझी चौकशी होणार आहे. चौकशीसाठी इथे बोलावलं आहे तुला, कारण का इथे आता सानिकाचे मामा यांचे असिस्टंट यांना तूच त्यांच्याकडे पाठवलं होतंस ना नोकरीसाठी. मग आता ते असिस्टंट कसे दिसायचे ते तू आता आमच्या लोकांना सांगायचं, आम्हाला कॉपरेट करायचं आणि स्केच आर्टिस्टला सांगायचं तो असिस्टंट कसा दिसायचं ते, कळलं ना? त्याचं स्केच तयार करायचं आहे. त्या असिस्टंटने काय केलं माहिती आहे ना तुला? फरार आहे तो, सिरियल किलर आहे तो, मुलींना मारतो आणि त्याचबरोबर लहान मुलींकडून मोठ्या माणसांचे खून करून घेतो. त्याच्यामुळे आता तो फरार आहे. त्याचं स्केच आम्हाला तयार करायचं आहे. जा, आमच्या टीमला कॉपरेट कर आणि त्या माणसाचं स्केच तयार करत असताना वर्णन सांग. तेव्हा विश्वास म्हणत असतो, मला माहिती नाही आहे अंकुश, कळलं ना? त्या माणसाला मी ओळखत नाही. अरे, मी शांतीदेवीचा PA आहे आणि त्या आधीपासूनच आम्ही राजकारणी लोक इथे सामान्य लोकांची कितीतरी मदत करतो. कितीतरी लोक दिवसामध्ये आमच्याकडे नोकऱ्या मागायला येतात, काम मागायला येतात. आता कधी आम्ही त्या लोकांना नीट बघतसुद्धा नाही आणि कामं देत असतो. तसंच त्या माणसालाही दिलं असेल आणि त्याचा चेहरा मी बघितलेला नाही आहे. त्याला मी एकदा विचारलं होतं, त्याने मला सांगितलं की त्याचा चेहरा जळाला आहे म्हणून तो चेहरा नेहमी झाकून ठेवतो. फक्त त्याचे डोळे बघितले होते, बाकी त्याचा चेहरा मला अजिबात आठवत नाही आहे, कारण मी त्याला बघितलेलंच नाही आहे. तेव्हा इथे आता लगेचच विश्वास म्हणतो, आणि मी त्याचा चेहरा बघण्यासाठी इतका उतावळा का हो? सांग ना, त्याचा चेहरा बघायला ती काय अबोली आहे? अबोलीचा चेहरा बघण्यासाठी मी काहीही करू शकतो. त्या माणसाचा चेहरा का बघू मी? तेव्हा इथे अंकुशला विश्वासचा खूप राग आलेला असतो, पण आता अंकुश त्याचा संपूर्ण राग आता कंट्रोल करतो आणि तो म्हणत असतो, जास्त बोलायचं नाही, कळलं ना? जेवढं विचारलंय तेवढंच सांगायचं, नाहीतर तू आम्हाला नंतर सस्पेंड करशील. सगळ्यात आधी मी तुला सस्पेंड करेन. तेव्हा इथे विश्वास म्हणतोय, अंकुश, अरे मला आता धमकी देऊ नकोस रे. आता मी पहिल्यासारखा लेचापेचा विश्वास राहिलेलो नाही आहे. अरे आता माझे हात कुठपर्यंत पोचलेत ना, तुला माहितीसुद्धा नाही आहे की माझी ओळख कुठपर्यंत आहे ती. त्याच्यामुळे हे आता धमक्या मला द्यायच्या नाही. मला काहीही माहिती नाही आहे. मी त्या माणसाचा चेहरा बघितलेलाच नाही आहे, तर मी तुला वर्णन कुठून सांगू? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता स्पष्टपणे विश्वासने सांगितलेलं असतं की मला काही माहिती नाही. तेव्हा अंकुश म्हणतो, याचा अर्थ याने चेहरा जर बघितलेला नाही आहे तर कदाचित मामांनी आणि सानिकाने चेहरा बघितलेला असू शकतो. त्याच्यामुळे आता या दोघांच्या मदतीने त्या माणसाचं स्केच तयार करावं लागणार आहे.
त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अबोली म्हणत असते, सानिका एक गोष्ट लक्षात ठेव, तुला आता आधीचं काही आठवलं असतं तर तेवढीच आपल्याला कोर्टामध्ये त्या सगळ्याची मदत झाली असती. पण तू म्हणतेस की तुला काही आठवत नाही आहे. पण कोर्टामध्ये तुला आता सरकारी वकील खूप प्रश्न विचारणार. ते म्हणतील की हे सगळं तूच केलेस, तू हे सगळं जाणून बुजून केलेस. तू फक्त एवढंच म्हणायचं की तुला काही आठवत नाही आहे. जे खरं आहे ते तू कोर्टाला सांग. माझ्याजवळ ज्या पद्धतीने तू आता बोलतेस ना, तसंच तुला कोर्टामध्ये सुद्धा बोलायचं आहे की तुला तुझ्या आईवडिलांचा खून केलेला आठवत नाही आहे, कारण तुला हिप्नोटाईज केलं होतं आणि हेच आता आपल्याला कोर्टामध्ये सिद्ध करायचं आहे. तुझी केस मी घेतली आहे, त्याच्यामुळे तुला उद्या कोर्टामध्ये यावं लागणार आहे. त्याच्यामुळे आता तुला स्वतःची खूप काळजी घ्यावी लागणार आहे आणि कोर्टामध्ये उभं राहिल्यानंतर तुला एकदम नॉर्मल बोलायचं आहे. तुला प्रश्न विचारले जातील, जज साहेब तुझ्याशी बोलतील, त्याच्यामुळे तुला नॉर्मल राहायचं आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला विचारपूर्वक द्यावं लागणार आहे. तुला जसेही प्रश्न विचारले जातील तुला जास्तीचं रिॲक्ट होऊन जमणार नाही. शांतपणे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला द्यावीच लागणार आहेत, असं आता अबोली म्हणत असते. त्याच्यामुळे तोपर्यंत तो कुणाशी काही बोलू नकोस आणि त्याचबरोबर मामा आणि डॉक्टर यांच्या व्यतिरिक्त कुणाशी काही बोलू नकोस. जसे मामाचे असिस्टंट यायचे आणि तुला हिप्नोटाईज करून जायचे, त्या पद्धतीने कुणीही येऊ शकतं आणि तुला हिप्नोटाईज करण्याचा प्रयत्न करू शकतं. त्याच्यामुळे जास्त कुणाशी काही बोलू नको आणि उद्या कोर्टामध्ये नॉर्मल राहा. घाबरायची तुला गरज नाही आहे, असं आता अबोली तिला सांगते. त्यानंतर प्रेक्षकांनो अबोली म्हणते की सानिका आता मी जाते, मला उद्याच्या केसचा इथे अभ्यास करायचा आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो एक माणूस बाळाला घेऊन आता बाहेर आलेला असतो. तेव्हा बाळ खूप रडत असतं. अबोली म्हणत असते की दादा काय झाले बाळाला, बाळ इतकं का रडतंय, काय झाले दादा सांगा ना. तेव्हा तो माणूस तिथेच आता बाळाची गाडी घेऊन उभी राहिलेला असतो आणि त्यानंतर तो गाडी ती सोडून देतो. तर इथे आता जी बाबा गाडी असते ती त्या माणसाने आता सोडून दिलेली असते. आजूबाजूला इतक्या गाड्या आणि ती गाडी आता अबोलीच्या दिशेने येते. अबोली आता गाडींच्या मधून येते आणि त्या बाळाला वाचवण्याचा प्रयत्न करते. ती गाडी ती कशी बशी थांबवते आणि बाजूला घेते. तेव्हा ती म्हणत असते, अहो दादा ही काय पद्धत झाली का, बाळाला असं कसं सोडून दिलं तुम्ही. आणि त्यानंतर अबोली प्रेक्षकांनो आता त्या गाडीवरती जो पांढरा कपडा टाकलेला असतो तो बाजूला करते आणि आतमध्ये बघते तर काय, ते खरोखर बाळ नसतं तर ते बाहुलं असतं. एक बाहुली असते आणि ती त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेली असते. तर इथे अबोलीला त्रास देण्यासाठी, अबोलीला घाबरवण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आलेला असतो. तेव्हा इथे अबोली त्या आता बाहुल्याला गाडीमध्ये ठेवते, कारण तेवढ्यातच अबोलीला फोन आलेला असतो. इथे अबोलीला आता फोन आल्यानंतर ती फोन उचलते आणि म्हणते, हॅलो कोण बोलतं आहे. तेव्हा तो माणूस म्हणत असतो की अबोली अगं मी बोलतो आहे, कसं वाटलं तुला हे बाळ, सांग ना. हे बाळ तर खोटं आहे हो की नाही. पण अबोली हे बाळ जरी खोटं असलं ना तरीसुद्धा तुझ्या पोटामध्ये असणारं बाळ आहे ना ते मात्र खरं आहे आणि मला माहिती आहे ते बाळ आता लवकरच या दुनियेमध्ये येणार आहे. पण कसं आहे ना अबोली, तू जर असाच माझा पाठलाग करू लागलीस ना, माझा हात धुवून जर तू पाठी पडलीस ना मला शिक्षा देण्यासाठी, तर आता हे खोटं बाळ आहे आणि ते रस्त्यामध्ये होतं. तुझ्या बाळाला मारायला मला वेळ लागणार नाही अबोली आणि त्यासाठी त्याला या दुनियेमध्ये यायचीसुद्धा गरज नाही आहे. त्याला मी इथे जन्माला येण्याच्या आधीच मारू शकतो तुझ्या पोटामध्ये, हे तर तुला माहिती आहे ना अबोली. तेव्हा इकडे आता जो तो सिरियल किलर असतो तो बोलत असताना इकडे एका महिलेचा आवाज काढत असतो. तर एका मुलीच्या आवाजामध्ये तो सिरियल किलर अबोली बरोबर बोलत असतो. तो म्हणत असतो की अबोली बघितलंस ना, त्या आता गाडीमध्ये अगं खोटं बाळ आहे, ते तर खेळणं आहे, पण तुझ्या पोटामध्ये जे बाळ आहे ते खरंखुरं बाळ आहे ना, मग त्याला तुला वाचवायचं नाही आहे का, की ह्या वेळेलासुद्धा ते बाळ तुला नको आहे. तेव्हा अबोली म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या बाळाबद्दल बोलायची, धमकी देतोयस मला, सांग ना धमकी देतोयस का. माझ्या बाळाबद्दल बोलल्यानंतर मी घाबरेन आणि मागे येईन असं वाटते तुला. अरे आता तर तुला कधी एकदा पकडते आणि तुला जेलमध्ये गजाआड करते ना, असं झालं आहे मला आणि मी ते करणार. मी काय तुझ्या धमक्यांना घाबरते की काय. तेव्हा तो म्हणत असतो की अबोली आता बघ मी काय करतो ते. तेव्हा अबोली म्हणते, अरे मला माहिती आहे तू तो सिरियल किलर आहेस, मामाचा असिस्टंट आहेस तू, सानिकाच्या मामांचा असिस्टंट. आता इथे आवाज बदलून माझ्याबरोबर बोलतोयस ना, पण मला माहिती आहे ना तू तो सिरियल किलरच आहेस. तू कुठलीही मुलगी किंवा महिला नाही आहेस,
तू माझ्याबरोबर मुलींच्या आवाजामध्ये कितीही बोललास तरीसुद्धा तू सिरियल किलर आहेस, ही गोष्ट माझ्या लक्षात आली नाही आहे असं वाटते का तुला? अबोली म्हणते, काय करायचं आहे ते कर, मी तुला घाबरत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, मामा इथे आता जात असतात आपल्या भाचीला भेटायला. तेवढ्यातच गाडी आता तिथे थांबते. तेव्हा एक मुलगी येते तिथे आणि ती मामांकडे टक लावून बघत असते. मामा म्हणत असतात की बाळा, अगं कोण आहेस तू आणि ह्या वेळेला इतक्या रात्री इथे काय करतेस? तुला तुझ्या घरी जायचं आहे का? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता दुसऱ्या बाजूला इकडे तो माणूस आलेला असतो जो की इथे मामांचा असिस्टंट आहे. तेव्हा मामा म्हणतात, तू इथे काय करतोयस? सांग ना, तू इथे काय करतोयस? तेव्हा तो माणूस इथे मामांना जबरदस्तीने गाडीतून आता खेचून बाहेर काढतो. गाडीतून खेचून बाहेर काढल्यानंतर ती मुलगी आता मामांकडे एकटक बघतच असते. मामा त्या माणसाला धक्का देतात आणि पळून जाणार. ती मुलगी त्यांच्या समोरच येऊन उभी राहते. तेव्हा मामा म्हणतात, काय काय झाले तुला? काय झाले? तू अशी का करतेस? तेव्हा तो माणूस आता त्या मुलीला खुणावतो. तेव्हा ती लगेचच मामांच्या गळ्यावरती चाकूने वार करते. मामांच्या गळ्यावरती चाकूने वार केल्यानंतर मामा आता जमिनीवरती कोसळलेले असतात. तेव्हा तो माणूस येतो आणि त्या मुलीला आता खुणावतो आणि म्हणतो की स्वतःला आता संपून टाक. तो आपल्या गळ्यावरून हात फिरवतो. तेव्हा ती मुलगी आता स्वतःला सुद्धा तिथल्या तिथे मारून टाकते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता तो माणूस इथे का माणसांचे खून करतोय, का तो हिप्नोटाईज करून लोकांना इथे काहीही कळत नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, त्या माणसाचा हेतू इथे आता प्रत्येक मोठ्या माणसाला मारायचं आणि त्यासाठी एका इथे आता लहान मुलीची निवड करायची आणि असंच आता हे सगळं चालू असतं. त्या मुलीने आता स्वतःला संपवल्यानंतर लगेचच तो म्हातारा कापूसवाला आपली सायकल घेतो आणि सायकल घेऊन तो तिथून निघून गेलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता एवढं सगळं घडलं आहे, त्याचा चेहरासुद्धा आता काही लोकांनी बघितला आहे, तरीसुद्धा तो माणूस आपली कारस्थानं काही थांबवत नाही आहे. त्याची कारस्थानं ही चालूच आहे. तो इथे लोकांना मारतोच आहे. त्याच्यामुळे आता त्याला शिक्षा देण्याची वेळ आली आहे. अबोली तयार झालेली असते. अबोली म्हणते, आई मी चालले कोर्टामध्ये. तेव्हा रमा म्हणते की देवाचा आशीर्वाद घे आणि तूच यशस्वी होशील, अजिबात काळजी करू नको. तेव्हा अबोली म्हणत असते, आई मनवा कुठे आहे? मनवा दिसत नाही आहे. तेव्हा इथे रमा म्हणत असते, मनवा लवकर गेली कोर्टामध्ये. तेव्हा अबोली म्हणते, हो का? मला काही बोलली नाही ती. तेव्हा इकडे आता रमा म्हणते की ती लवकर गेले, तिला काही तयारी करायची आहे आणि हे घे, तू सुद्धा यशस्वी होऊनच ये. त्यानंतर प्रेक्षकांनो, अबोली पाया पडायला जाणार. तेव्हा रमा म्हणत असते की पाया पडू नकोस, तू आता 2 जीवांची आहेस, त्याच्यामुळे जास्त वाकायचं नाही. तेव्हा इकडे मनवा आता आधीच गेलेली असते. तेव्हा अबोलीला जरा आश्चर्य वाटतं की मनवा आधी का गेली असेल, असं तिचं काय काम असेल. तेव्हा ती म्हणते, बरं ठीक आहे आई, मी जाते आता. त्यानंतरला कोर्टामध्ये जायला उशीर होतो आहे असं ती म्हणते. पण अबोली आता मनवाच्या विचारातच असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अबोली जाते आणि रमा म्हणत असते की देवा, माझ्या अबोलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, तीच यशस्वी झाली पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अबोली म्हणत असते की सर, काल तुम्ही नाईट ड्युटीवरती होता म्हणून तुम्हाला काही सांगितलं नाही. काल सर मी सानिकाला भेटून घरी जात होते, तेव्हा मग ती बाबा गाडी येते, त्याच्यामध्ये एक भावलं ठेवलेलं असतं आणि अबोलीला एक फोन येतो. फोनवरती तो माणूस आता एका बाईच्या आवाजामध्ये बोलत असतो. तो सिरियल किलर एका बाईचा आवाज काढत असतो. या सगळ्या गोष्टी आता अबोली अंकुशला सांगत असते. तेव्हा अंकुश म्हणत असतो की त्या माणसाची इतकी हिंमत की माझ्या बायकोला धमकी दिली त्याने. तेव्हा अबोली म्हणते, हो सर, आणि त्याने धमकी नुसती दिलेली नाही आहे, तर तो म्हणत होता की आज कोर्टामध्ये सुद्धा तो काहीतरी करणार आहे सर. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, हे बघ, तू अजिबात काळजी करू नको, त्या माणसावरती माझं पूर्ण लक्ष आहे, मी स्वतः या सगळ्या गोष्टींमध्ये आता लक्ष देणार आहे. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की सर प्लीज, तो म्हणाला की आज तो कोर्टामध्ये काहीतरी करणार आहे म्हणून, तेव्हा तुम्ही फक्त इतकंच लक्ष ठेवा की कोर्टामध्ये त्याने काही चुकीचं करायला नको. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता अबोली म्हणत असते की मनवा, आत्तापर्यंत मी सत्याच्या बाजूने लढत आले, सत्यासाठी मी केसेस लढत आले आणि यापुढे पण मी तेच करणार. तेव्हा इथे आता मनवा म्हणत असते की वहिनी, अगं सत्याच्या बाजूने केस लढत आलीस असं नुसतं तू म्हणतेस, पण तू आता ह्या वेळेला जी केस घेतलीस ना ती चुकीची आहे वहिनी. अगं त्या मुलीने आपल्या आईवडिलांचा खून केला आहे, ती बरोबर कशी काय असू शकते?
तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता अबोलीला अजिबात तिचं म्हणणं काही आवडत नाही. ती म्हणत असते, असं काय करतेस अगं मनवा? हे बघ, आत्तापर्यंत मी सत्याच्या आधाराने केस लढत आली आहे आणि ते जिंकलेसुद्धा. यापुढे सुद्धा सत्याच्या आधारानेच केस लढणार. आणि हे बघतो, जो कोणी सिरियल किलर आहे ना, त्याला लवकरात लवकर मी इथे आता गजाआड करणार आहे. त्यामुळे त्या सिरियल किलरच्या विरोधात मी पुरावे गोळा करणार आणि त्याचबरोबर तोच खुनी आहे हे सिद्ध करणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मनवा चाकू काढते आणि तिच्या शेजारी जो वकील उभा असतो त्याच्या मानेला तो चाकू मारते. तेव्हा इथे मनवाने असं का केलं म्हणून इथे आता कोर्टामध्ये उपस्थित सगळ्या लोकांना फार मोठा धक्का बसतो.